हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता मी इथे गोडाऊनमध्ये गेली होती सिलेंडर घेण्यासाठी. तर आता आली मी. तर बघा, आता आली मी घरी आणि सिलेंडर आणला. कारण नंबर आमचा काही लागत नव्हता. कारण KYC म्हणजे नाही करता येत आहे. आणि KYC याच्यासाठी नाही करता येत आहे मला, कारण की जो आधार कार्डवर बायोमेट्रिक इश्यू आहे ना, तो क्लिअर करायला मी मागच्या वेळेस गेली होती, पण तरी पण तो झाला नाही. काय इश्यू होता माहीत नाही. म्हणजे आधी त्यांनी सांगितलं की तुमचं आधार कार्ड लॉक आहे. लॉक तर आम्ही केलं नाही, तरी पण कसं लॉक आहे माहीत नाही. मग ते बायोमेट्रिक असतं ते करायला गेलो. त्याच्यानंतर अजून प्रॉब्लेम्स येत आहे ह्याचे आधार कार्डाचे. तर की नाही ते होतच नाही, रिजेक्ट होत होतं. तर त्याच्यामुळे कसं KYC माझी झाली नाही आणि म्हणून मी जाऊन गोडाऊनमधून घेऊन आले. बघा सिलेंडर इतकं दूर आहे, इतकं थकून गेली मी. एक तर हात माझे आधीच ऑलरेडी दुखत आहे खूप. जे पाणी ते तर शेवटी बघा मला गोडाऊनमधून घेऊन यावं लागलं. असं आहे. सिलेंडर पण नाही का, म्हणजे माझ्याकडे एकच सिलेंडर आहे, तर त्याच्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होते. आधी माझ्याकडे होते 2 सिलेंडर. एकच सिलेंडर असल्यामुळे मला प्रॉब्लेम होतो आहे. जोपर्यंत तो संपणार नाही तोपर्यंत आणू नाही शकत. आणि पैशांची तर प्रॉब्लेम तुम्हाला माहीतच आहे. अजून तर काय ते बँकेचे पैसे आलेले नाही आहेत. आणि आमची घरमालकीण होती, तर थोडासा प्रॉब्लेम होत होता मला. म्हणजे माझं शूट असायचं तेव्हा, पण लेट व्हायचं मला. तर की नाही तिने म्हणजे ना अशी आगाऊ होती, खूप पैसा वगैरे होता, सगळं होतं, पण आगाऊ असतात काही काही लोक. तर तिने काय केलं, मला जबरदस्तीने रूम सोडायला लावली. रूम सोडली मी. तर त्यावेळेला तिनं काय केलं, पैसे माझ्याकडे जरा हे होते. मी तिला म्हटलं जेव्हा माझ्याकडे पैसे येतील मी पैसे क्लिअर करेल आणि मगच रूम सोडेल ना, कारण मला दुसरी घ्यायला पण ॲडव्हान्स वगैरे द्यायला लागते. तर काय केलं तिने, तू सोड म्हणे, घरातलं सामान तुझं ठेवून जा म्हणे. तर बघा की नाही, माझा पलंग वगैरे सगळं घ्यायला बघत होती ती. फक्त मी म्हटलं पलंग वगैरे मी नाही देणार, म्हटलं आम्ही कुठे झोपणार. आणि ती गेली होती जॉबला. तर तिने आपल्या मुलांना सांगून ठेवलं होतं की हिच्याकडनं घेऊन घ्या म्हणून सगळं. तर मग मी म्हटलं नंतर पोलीस कंप्लेंट करीन म्हटलं, कारण ही स्वतःच हे करत आहे. कारण ती स्वतः गलत कामामध्ये होती आणि तिचं गलत काम मला माहीत पडलेलं होतं, म्हणून तिनं आम्हाला राहूच देत नव्हती तिथं. असे पण लोक आहे. आणि मग काय नाही, तिच्या मुलांनी माझ्याकडनं सिलेंडर घेऊन घेतला बघा. भरलेला घेत होते. मी म्हटलं भरलेला नाही देणार, म्हटलं रिकामा सिलेंडर घेतला. म्हणून आज बघा हा माझा सिलेंडरचा प्रॉब्लेम येतो आहे. आणि बघा, जर कुणाचं वाईट करता ना तुम्ही, मला म्हणायची किती तुला प्रॉब्लेम, तुझे डबे रिकामीच असतात. प्रॉब्लेम तर मला आधीपासून आहे. कधी असतं काम, कधी नसतं, कधी घरात असतं किराणा, कधी नसतो. हे सगळं प्रॉब्लेम म्हणजे आधीपासूनच आहे चालू. म्हणजे आता झाले 5-7 वर्ष वगैरे झाले. कारण जशी माझी तब्येत खराब व्हायला लागली तेव्हापासून हे सगळे प्रॉब्लेम व्हायला लागले. तर ती म्हणायची एवढी सुंदर म्हणजे आधी पण तू एवढी सुंदर असेल, मग तू पैसा नाही कमवला का? तू कमवते ना, तू गलत मार्गानं कमवते, त्याच्यामुळे तुझ्याकडे भरपूर पैसा आहे. आम्हाला नाही गलत मार्ग हे करायचा. आज मी इथे हेल्प घेते ना, तरी मला इतके लोक बोलत आहे, विचार करा. आणि हा जो माझा काही हेल्थ प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळेच आहे ना. मी सांगेल तुम्हाला पुढे, माझा एक त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवेल की काय माझा इश्यू आहे ते, पण मी सांगेलच तुम्हाला नक्की. तर बघा, त्याच्यामुळे माझ्याकडे एक सिलेंडर आहे. आणि तुम्हाला एक सांगते की ती जी बाई होती ना, जिने माझ्याकडनं एवढा सिलेंडर हे करून घेतला, तिची मुलं चांगली होती. तिच्या मुलांना वाटत होतं आपण असं नाही करायला पाहिजे. की मुलगी होती जी बिना लग्नाची होती, आणि अजून एक मुलगा, आणि एका मुलीचं लग्न झालं आहे तिच्या. तर ती जी मुलगी होती ना, ती मुलगी आणि मुलगा खूप चांगले होते. त्यांना म्हणजे आईने सांगितलं तर ते बिचारे काय करणार नाही का. तर त्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला बघा. तर त्या मुलीचा पूर्ण चेहरा जो असतो ना, पूर्ण अर्धा चेहरा, ती अशी गाडी चालवत होती आणि गाडी चालवता चालवता गिट्टीमध्ये ती पडली. हा ना, गिट्टीमध्येच पडली होती ना. ती सांगत होती, आम्ही गेलो होतो एकदा. हां, अचानक त्या गिट्टीमध्ये ती पडली. गिट्टीमध्ये पडली तर तिचा चेहराच पूर्ण डॅमेज झाला, अर्धा चेहरा. डोळ्या वाचला बघा तिचा, दोन्ही डोळे वाचले तिचे, पण जो चेहरा असतो ना पूर्ण डॅमेज. सुंदर असायची, किती सुंदर दिसायची ती. पण आईबापाची करणी ना, कुणाचं मन दुखवल्यावर अशी वाईट कर्म करायची ती, त्याच्यामुळे बघा ते तिला आता ते भोगायला आलं. पण मुलीने काय केलं बिचाऱ्याना, त्या बिचाऱ्या मुलीने काय केलं होतं, ज्याची करणी त्याचं त्यालाच फेडायला यायला पाहिजे. पण तसं नाही आहे, देवाचे रूल तसे नाही आहे. कर्म तुम्ही करता आणि फेडायला कुणाला लागते, तुमच्या मुलाबाळांना फेडायला लागते, असं आहे. म्हणून कर्म की नाही, असं असे कर्म करा की ज्यानं कुणाचं चांगलं होईल, कुणाचं वाईट नाही होईल. आणि मी इतकी लोकांना मदत करायची. मी इतकी, ती बाई आजारी पडली होती ना, आम्ही तिला एवढी मदत केली, हे केली, पण ती काहीच तेवढी ती परोपकारी नव्हती समजा ती बाई.
जाऊ द्या. एनिवेज आता आला आहे आमचा सिलेंडर. सिलेंडर एक असण्यामागची ही आमची स्टोरी आहे. तर आता एक सिलेंडर आला आहे आणि थँक्यू सो मच ज्या ताईंनी मला हेल्प केलेली आहे सिलेंडरसाठी. काय करता आता प्रॉब्लेम आहे, जोपर्यंत माझे यूट्यूबचे पैसे नाही आहेत तोपर्यंत सगळं टेन्शनच आहे. आणि सांगेन तुम्हाला का बरं काय इश्यू झाला आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. जगातनं अजून काही चांगले लोक आहेत म्हणून ना, म्हणजे हे जग टिकलेलं आहे. देव कुणाला ना कुणाला पाठवून देतो बघा आपल्या मदतीसाठी. का जेव्हा तुमचे कर्म चांगले असतात ना, तेव्हा तुम्हाला नक्की कुणी ना कोणी मदत करतं. तर आता बघा मला मदत केली एक साधना कदम म्हणून आहेत, त्या ताईंनी मला मदत केली. आणि मला निवेदिता ताईंनी मदत केली. तर निवेदिता ताई ना इतक्या चांगल्या आहेत, त्यांनी मागच्या वेळेला मेडिसिनसाठी सुद्धा मला मदत केली होती सांगा. आणि त्यांच्या मुलींनी पण मदत केली होती. तर अशा आहे जगात चांगले लोक आहेत म्हणून ही दुनिया टिकलेली आहे. आणि तुमचे हो, त्यांनी पण मेडिसिनसाठी मदत केली होती. तर असं आहे बघा. तर चला आता सिलेंडर आलेला आहे. भरपूर दिवस झाले, 5-6 दिवस झाले. मुलं माझी वैतागून गेलेली आहेत. तर आता मी चहा वगैरे बनवते थोडासा. तुझ्या हाताचा चाय प्यायचा आहे. काय तुझ्या हाताचा चाय प्यायचा आहे. माझ्या हातचा चाय प्यायचा. छान नाही लागत. बाहेरचा चहा तेवढा व्यवस्थित नाही वाटत ना. आणि कसं आहे, ह्यांना थोडी चहा बिस्किटची सवय आहे. आणि त्या ताईंनी किराणामध्ये दिलेली आहे बिस्किट वगैरे आणि चहापत्ती पण दिलेली आहे. तर तेवढंच आता आम्हाला हेल्प होईल. हे काय भरतायचं? चहापत्ती त्या ताईंनी दिली होती ना, हां हां. चहापत्ती. बरोबर डब्यात मोडली आहे ना. काढ तशी काढ. एक एक काढतो लागलं कसं. हां, जेवढे लागते तेवढंच काढ, बाकी डब्यात भरतो. हे लागते पार्लेजी. तर इथे बघा आली आहे मी आता दुपारचं जेवण बनवण्यासाठी. आणि झटपट काय बनेल असा विचार मी करत होती. तर म्हटलं चला थोड्याशा मिरच्या आणल्या होत्या मागच्या वेळेला मी, त्याच मिरच्या आणि लसूणचं वाटण बनवलं मी आता. आणि आता करत आहे मी इथे भाजी. आणि तुम्ही ओळखलं असेल मी कशाची भाजी करते ते. तर बघा इथे मी नेहमीप्रमाणे आता करायला लागलेली आहे बेसन. तर काय झालं तुम्हाला सांगते, सिलेंडर तर माझा सिलेंडर येण्याची काही म्हणजे शक्यता वाटत नव्हती, कारण KYC झालेली नव्हती. तर सिलेंडर काही मिळणं अशक्यच वाटत होतं. तर मी त्यांना विचारलं की मी गोडाऊनमधून जाऊन घेऊन येऊ का. तर ते म्हणाले ठीक आहे तुम्ही गोडाऊनमध्ये जाऊ शकता. तर म्हणून मी काय केलं, गोडाऊनमधून जाऊन घेऊन आली. खूप दूर आहे ते आमच्या घरापासून. तर तिकडे जाऊन मी गोडाऊन घेऊन आली म्हटलं म्हणजे किती सिलेंडरच नाही संपणार. तर मी सिलेंडर घेऊन आली. ऋतूच्या हसत आहे खूप की गोडाऊन घेऊन आली म्हणत आहे. तर म्हणून त्यामुळे मला जाऊन तिथे सिलेंडर घ्यावं लागलं. थँक गॉड मला सिलेंडर मिळाला. आणि त्याच्यामुळे आता मी बघा भात बनवला आणि बेसन बनवलं. आणि अशा प्रकारे आता दुपारचं जेवण आता आम्ही करतोय. चालतो तुला तर कसं बनलंय? छान बनलंय. खूप छान बनला. काय म्हटलं? हे विचारते. शेंगदाणा. तर इथे बघा मी आणि ऋतुजा जेवत आहे. कोमलचा आहे उपवास, त्यामुळे कोमल आता उपवासाचं काहीतरी खाईल. ताईंनी ते चिप्स पाठवले होते ते खाल्ले आता कोमलने. काय म्हटलं? बँकेचे पैसे कधी येणार आहे? बँकेत यायला सांगितलंय ना त्यांनी. सांगितलं होतं ना सरांनी. तेच तर जाऊन बघूया. पैशांचे आहे का? हां, पैसे जे नाही आले त्यासाठी का?
हो ना. मिळाली तर बँक चांगलं होऊन जाईल. लागेल का? भाजीपाला तर घेऊ शकू ना. जाऊया. हो, आता पेट्रोल. बँक जा लागेल. तर आता बघा मी आणि ऋतुजा थोडासा आराम करतोय. मग मला खूप काम आहेत. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की मी काय काम करणार आहे. आता थोडा वेळ आराम करते. मी खूप दूर म्हणजे खूप दुरून ना मी सिलेंडर घेऊन आली. त्यामुळे मी इतकी थकून गेले तुम्हाला सांगते. आता जेवण वगैरे बनवलं. अजून बाकीचे कामं आहेतच. तर मी बाकीचे कामं करतानाचे व्हिडिओ वगैरे जे काही आहे ते तुम्हाला काय आता करायचं आहे मला नेक्स्ट ते मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय.